होतोय. आपला एक अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी आपण पाठवायचा आहे. शेणकरवाडी या संघाचा अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी आलेला आहे. चला धालेवाडी टीम आपण आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. धालेवाडी टीम सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 3ला त्या ठिकाणी सुरुवात होती आहे. टीम शेणकरवाडी विरुद्ध धालेवाडी दोन्ही संघ पहिल्या सामन्यामध्ये विजय प्राप्त करून या सामन्यासाठी पात्र ठरले. विनरची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अर्थातच श्रेष्ठ विरुद्ध श्रेष्ठ ही बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. टीम धालेवाडी या संघाची दाखल होताना पाहायला मिळते. दोन्ही संघाने जर आपलं आजच्या दिवसातील शुभारंभ विजयाने केलेला असेल तर कुठल्या तरी एका संघाला या सामन्यामध्ये पराभव स्वीकारावा लागेल. कारण की दोन मातब्बर संघ मैदानाच्या आतमध्ये आता खेळताना पाहायला मिळतील. दोन्ही संघ विजेते संघ या ठिकाणी पाहायला मिळतील. पुन्हा एकदा आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. पंच देखील मैदानाचा ताबा घेताना पाहायला मिळतील. आपल्याला स्पर्धेचे पंच एक अनुभवी पंच या स्पर्धेला आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळतील. स्वप्नील भैया काकडे सर त्याचप्रमाणे अक्षय चांदगुडे सर दोन अनुभवी पंच या स्पर्धेनिमित्त आपल्याला पाहायला मिळतील. मॅच क्रमांक 3ला या ठिकाणी सुरुवात होती. धालेवाडी या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलाय. चला धालेवाडी टीम आपला एक अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्सपाशी पाठवायचा आहे. धालेवाडी टीम आपण एक अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्सपाशी पाठवायचा आहे. सामन्याला या ठिकाणी सुरुवात होती. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. 5 षटकांची मॅच असेल याची दोन्ही संघांनी नोंद त्या ठिकाणी घ्यायची आहे. 5 षटकांची मॅच असेल. पुन्हा एकदा आम्ही आयोजकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सूचना पोहोचवतोय. 5 षटकांची मॅच असेल ही. विनरची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जिंकला तर नक्कीच आजच्या दिवसातील शेवटच्या मॅचसाठी आपण क्वार्टर फायनलसाठी पात्र ठरला. हरला तरी देखील आपल्याकडे एक संधी असेल पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये. मॅच क्रमांक 3च्या दिशेने आपण जाऊया. एका बाजूला शेणकरवाडीचा संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय धालेवाडीचा संघ. 5 ओव्हरची मॅच असेल याची देखील आपण नोंद घ्यायची. चला सामन्याला या ठिकाणी सुरुवात होती. लेट्स प्लेची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होतीये. बॉलर नेम पप्पू बॉलिंग ट्रॅकवर त्या ठिकाणी सज्ज होते. संघासाठी पहिले षटकातून समोर स्वप्नील पाहायला मिळतोय. डावकर हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या सामन्यामध्ये काहीशी कामगिरी करता आली नाही फलंदाजी करत असताना. या महत्त्वाच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर पप्पूला आपण पाहतोय. एक अनुभवी गोलंदाज पप्पू पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल आपण पाहतोय. पहिला बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. निर्धाव चेंडूने या षटकाची सुरुवात होती. यावेळेस त्या ठिकाणी आपण पाहतो थोडंसं खराब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. लॉंग ऑन बाउंड्री लाईन सीमेच्या दिशेने चेंडू होतोय फरार. सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. नक्कीच आपण पाहतोय आउटफील्ड थोडीशी स्लो असल्या कारणाने देखील आपण अनेक वेळा क्षेत्ररक्षकांना थोडंसं त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू हुलकावणी देताना पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत चेंडू आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने होतोय फरार. सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. 4 धाव्याने फलकाचा श्रीगणेशा होते
ढालेवाडी या संघाचा स्वप्नीलच्या बॅटमधून आला चौकार. एक आत्मविश्वास वाढवणारा फटका स्वप्नीलसाठी असेल. पण एकदा आडव्या बॅटीने फटका सजवला जातोय. त्या ठिकाणी मिडविकेट रिझनमध्ये चेंडू मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील, फेकी येईल. या दरम्यान एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. सिंगल धावसंख्येबरोबरीत धावफलक पुढे 5. पप्पूंसाठी नक्कीच एक पारितोषिक या ठिकाणी येते. लागोपाठचे 3 विकेट, अर्थातच हॅट्रिक जर या ठिकाणी कंप्लीट केली तर गुरव साहेब यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक, 1000 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिकसाठी पप्पूंसाठी या ठिकाणी पाहायला मिळतोय. अनेक पारितोषिकांची आतिषबाजी या ठिकाणी होती. त्या दरम्यान स्विच हिटचा फटका त्या ठिकाणी सजवला जातोय. अल्टी पलटी बॉलने मारली एक अल्टी, चेंडू होतोय फरार, सीमारेषा पार, खणखणीत चौकार, 4 धावा. काय स्विच हिटचा फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. राहुलच्या बॅटमधून आलेला फटका नक्कीच एक देखना फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. राहुलच्या बॅटमधून आला चौकार. चौकाराच्या मतीने धावफलक पुढे आकार घेतोय. 9 धावा धावफलकावर, 9 ऑन बोर्ड आपण पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पहिल्या षटकात आपण पाहतोय पप्पू बॉलिंग ट्रॅकवर असताना पप्पूंसाठी पारितोषिक देखील या ठिकाणी आलं. हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक गुरव सरांच्या माध्यमातून पुढे येते. शेवटचे 2 चेंडू या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील अजून देखील शिल्लक आहे. समोर राहुल पाहतोय ऑन स्ट्राईक हँडला. राहुलच्या बॅटमधून एक चौकार आलाय. यावेळेस आपण पाहतोय एकदम परफेक्ट ब्लॉक होल चेंडू मैदानाच्या आतमध्ये यष्ट्यांच्या मागे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाचा फंबल पाहायला मिळतोय. या दरम्यान एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. सिंगल धावसंख्येबरोबरीत धावफलक पुढे आकार घेतोय दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावर. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल या पहिल्या षटकातील अजून देखील शिल्लक आहे. धावफलक आपण पाहतोय 10 धावा धावफलकावर. स्वप्नील आणि राहुल दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून आतापर्यंत 5-5 धाव्यांचं योगदान या धावफलकावर पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल लोअर फुलटॉस चेंडू होता. त्या ठिकाणी आपण पाहतोय मिड ऑनचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडूला कलेक्ट करेल. कुठली धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहणार नाहीये. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जर आपण पाहिलं ऑन बोर्ड आपण पाहतोय 10 धावा धावफलकावर टीम धालेवाडी. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय करंट रन रेट 10च्या सरासरीने धावफलक आतापर्यंत पाहायला मिळतोय. टीम ढालेवाडी या संघाची एक शांत संयमी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्वप्नील आणि राहुल दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होती. लारा बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. पहिला चेंडू एकदम परफेक्ट यॉर्कर. लारा मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील लारा ठरलाय. तोच लारा आपल्याला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. लारा ढोणे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. मागच्या सामन्यात देखील आपण पाहतोय एक चेंडू 5 धाव्यांची आवश्यकता असताना बॅट घेऊन मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकून दिला होता संघाला. तर बॉलिंगमध्ये देखील 2 षटकांचं एक अप्रतिम स्पेल लारांचं राहिलं होतं. लारा मॅन ऑफ द मॅच देखील त्या मॅचचे ठरले होते. पण एकदा पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी लारा पुढे आहेत. समोर स्वप्नील डावकरी हाताचा एक फलंदाज. लोअर फुलटॉस चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय मिड विकेट रिझन फोडलाय. एक टप्पा खात चेंडू होतोय फरार, सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. लोअर फुलटॉस चेंडू होता. आडव्या बॅटीने फटका सजवला. मिड विकेटचं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कुठलंही तैनात नव्हतं. मिड विकेट बाउंड्री लाईन सीमारेषाला आग लावणारा फटका मैदानाच्या आतमध्ये स्वप्नीलच्या बॅटमधून आला. हा चौकार, 4 धावेने धावफलक पुढे 15 धावा धावफलकावर. 15 ऑन बोर्ड आपण पाहतोय. 15 धावा धावफलक. वेळेस आपण पाहतोय फलंदाज झोनपासून थोडंसं लांब ठेवण्याचा प्रयत्न. मिड ऑन आपण पाहतोय क्षेत्ररक्षक एक अप्रतिम दर्जाचे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी राहिले. 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवलं गेलं. कुठल्याही धावेचा प्रयत्न होणार नाही. निर्धाव चेंडू डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. लारा ढोणे अप्रतिम कमबॅक पुन्हा एकदा चौकार खेचला. त्यानंतर स्वप्नीलसाठी पुढचा चेंडू निर्धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचे अजून देखील 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक. यावेळेस आपण पाहतोय गती परिवर्तन केलेला चेंडू मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केलं गेलं होतं. त्या जाळ्यामध्ये फसवलंय फलंदाज स्वप्नील. बॅक टू द डगआउट. बिग विकेट डाऊन. स्वप्नील साबळेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येतोय. यापूर्वी जर आपण पाहिलं लोअर फुलटॉस चेंडू मागे चौकार त्याच रिझन मध्ये खेळला होता. त्यानंतर तिथे क्षेत्ररक्षक तैनात केलं आणि त्या जाळ्यामध्ये फसून त्या ठिकाणी फलंदाजाला बाद केलं. एक माइंडसेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संघाचे संघनायकाची एक चांगली रणनीती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्रॉंग झोनमध्ये चेंडू होता मात्र त्या ठिकाणी मिड विकेटचा क्षेत्ररक्षक त्या शॉटसाठी तैनात केलं गेलं होतं. एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धालेवाडी टीम या संघाला लागलेला धक्का क्रमांक 1. स्वप्नील बाद होतोय मैदानाच्या आतमध्ये. 15 धावा धावफलकावर एक गडी बाद. 1.4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत संपलाय. अजून देखील 2 चेंडू पॉवर प्लेचे या षटकातील शिल्लक. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय.
मयूर मयूर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा देखील ठरलाय. 45 धाव्यांची एक आकर्षक इनिंग, एक विस्फोटक इनिंग राहिली होती. पुन्हा एकदा संघाला अपेक्षा असेल मयूरकडून एक मोठी समोर लारा आहे. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू त्या ठिकाणी भिरकावून दिलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन सीमा रेषा पार, खणखणीत षटकार. फलंदाज डगआउट मधून सेट होऊन आलाय. पहिला चेंडू त्या ठिकाणी आपण पाहिला तर फुल टॉस चेंडू होता. फुल टॉस चेंडू फुल टॉल वसूल केलाय त्या ठिकाणी फलंदाजाने. फॉर्म त्या ठिकाणी कंटिन्यू असेल. मागच्या सामन्यात ज्या पद्धतीने फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये मयूर थांबला होता, तशीच सुरुवात या सामन्यामध्ये मयूरची पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका षटकार, 6 धावेने धावफलक पुढे 21. तर शेवटचा बॉल पुन्हा एकदा यावेळेस आडव्या बॅटीने फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर थोडीशी फिरकी घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूने दुसऱ्या षटकाची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावर, 21 ऑन बोर्ड आपण पाहतोय. लॉस ऑफ 1 विकेट टीम धालेवाडी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सरासरी 10.50च्या मितीने धावफलक आतापर्यंत गोळा केलाय टीम धालेवाडी या संघाने. तिसऱ्या षटकाला सुरुवात होती. तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर राहुल होळकर त्या ठिकाणी सज्ज होतोय. धावफलक आपण पाहतो 21 धावा धावफलकावर, एक गडी बाद टीम धालेवाडी संघ. पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये 21 धावा, एक चांगली सुरुवात राहिली आहे. तरी देखील आपण पाहतो एक मोठ्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये झालं. स्वप्नील त्या ठिकाणी बाद झाला. तर राहुल अजून देखील मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. सलामी आलेला फलंदाज, खेळपट्टीचा अंदाज आतापर्यंत आलेला असेल. शफल होऊन त्या ठिकाणी आपण पाहतोय फाईन लेगच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. लोअर फुल टॉस राहुल होळकरचा आपण पाहतोय. राहुल होळकर सातत्याने व्हेरिएशन करत असताना हा गोलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आज संपूर्ण दिवसभरात पाहायला मिळालाय. 5 षटकांची मॅच आहे. तिसऱ्या षटक मार्गस्थ या ठिकाणी होते. राहुलच्या हातामध्ये चेंडू, पहिला चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा आपण पाहतोय राहुल विरुद्ध राहुल ही बॅटल मैदानाच्या आतमध्ये रखते. पुन्हा एकदा आपण पाहतोय फटका त्या ठिकाणी मिस टाईम फटका होता. त्या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाचा एक चांगला एफर्ट त्या ठिकाणी राहिले. फेकी आली, मात्र त्या ठिकाणी फेकी कलेक्ट करता आली नाहीये. या दरम्यान एक धावेचं नुकसान त्या ठिकाणी होते. याच एक सिंगल धावसंख्ये बरोबरीत धावफलक पुढे 22 धावा धावफलकावर. एका सिंगल धावसंख्ये बरोबरीत धावफलक पुढे 22 ऑन बोर्ड आपण पाहतो पीटीसी या युट्यूब वाहिनीवर. नक्कीच आपण पाहतोय पुन्हा एकदा डीप फाईन लेग मधच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केले गेले असेल या फटक्यासाठी. पुन्हा एकदा आपण पाहतो एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. सिंगल धावसंख्ये बरोबरीत धावफलक पुढे 23 धावा धावफलकावर. आपण एक सूचना या ठिकाणी देतोय, ही मॅच संपल्यानंतर ना 1 तासाचा लंच ब्रेक असेल, याची देखील आपण नोंद या ठिकाणी घ्यायची. 1 तासाच्या लंच ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण संध्याकाळच्या 17ला त्या ठिकाणी सुरुवात करू. तर महत्त्वाची मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. तिसरे षटक मार्गस्थ राहुलसाठी आपण पाहतो. डान्सिंग डाऊन द ट्रॅक फटका त्या ठिकाणी खेळलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचणारा चेंडू होतोय फरार, सीमा रेषा पार, खणखणीत षटकार. फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन, 6 धावा षटकार. षटकाराच्या माहितीने धावफलक पुढे 29 धावा धावफलक आपण पाहतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक थोडंसं दूरवर होता, त्या ठिकाणी चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. 6 धावा नक्कीच धावफलका जोडले जातील. 6 धावेने धावफलक पुढे 29 ऑन बोर्ड आपण पाहतोय. या षटकातील 2 चेंडू अजून देखील राहुलची शिल्लक असतील. राहुल आपण पाहतोय का बॉलिंग ट्रॅकवर राहुल आपण पाहतोय. फलंदाजी करत असताना देखील राहुलच आहे. दोन राहुल नावांचे खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. यावेळेस आपण पाहतोय पुढचा चेंडू शफल होऊन जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आहे. 38 सर्कलच्या आतमध्ये त्या ठिकाणी आपण पाहतोय कव्हर रिझनमध्ये चेंडू अडवला जातोय. कुठली धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहणार नाहीये. या षटकामध्ये 1 षटकार जरी आला तरी देखील आतापर्यंत किफायतशीर गोलंदाजी राहिली आहे. लिमिटेड ओव्हर्समध्ये 8 ते 10 धाव्यांचं षटक एक अप्रतिम षटक मानलं जातं. शेवटचा बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक लारा डाऊन दी बॉल, टिपला जाईल झेल. राहुलचा संपुष्टात येतोय खेळ. बिग विकेट डाऊन. दुसरा धक्का, दुसरा हादरा टीम धालेवाडी या संघाला. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 ऑन बोर्ड आपण पाहतोय.
आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होते. 3 षटकांचा खेळ जर संपुष्टात आला धावफलक आपण पाहतोय 29 ऑन बोर्ड आपण पाहतोय. 2 गडी बाद नवीन फलंदाज समीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. 29 धावा धावफलकर आतापर्यंत बनवलेत. सरासरी 10 धावांच्या मतीने धावफलक पुढे चाललाय. पहिल्या षटकापासून आपण पाहतोय पुन्हा एकदा चौथ्या षटकाला सुरुवात करत असताना लारा ढोणे एक अनुभवी गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर त्या ठिकाणी सज्ज होतील. समोर मयूर असेल. 2 सामनावीरचे मानकरी एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळतील. एक मोठी बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे. पहिलाच बॉल स्विचिटचा फटका त्या ठिकाणी काढला जातोय. फटका त्या ठिकाणी एकदम सुरेख अप्रतिम फटका मैदानाच्या आतमध्ये. स्विचिटच्या फटक्यामागे धावा मिळतील त्या 4 चौकार. पहिल्या चेंडूवर आलेला चौकार धावफलक पुढे घेऊन जातोय. 33 ऑन बोर्ड आपण पाहू शकता. 33 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. विनरची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. जिंकला तर आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळण्यासाठी आपण पात्र ठरायला. हरला तर अजून देखील एक संधी असेल आपल्याकडे. मयूर पुन्हा एकदा आपण पाहतोय डावखुरा त्याचं एक यशस्वी फलंदाज आजच्या दिवसातील. यावेळेस आपण पाहतोय दिशा भरकडलेला चेंडू वाईड बॉलची घोषणा मुख्य पंचांची. एक अवंत धावफलक पुढे आकार घेते. 34 ऑन बोर्ड आपण पाहतोय. श्री काळभैरवनाथ चषक 2026 तिसऱ्या पर्वामध्ये आपण आहोत. काल या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा त्या ठिकाणी संपन्न झाला. दिवस क्रमांक 2 मॅच क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटीने फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आहे. अंगभेदक मारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सातत्याने मोठ्या फटक्यांचा शोध घेत असताना लीग बायचा इशारा मुख्य पंचांचा. एक सिंगल धावसंख्या बरोबरीत धावफलक पुढे 35. 35 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. तर 3.2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. स्पेलमधील अजून देखील काही चेंडूचा खेळ शिल्लक असेल. लारा ढोणे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. आतापर्यंत 2 चेंडू मागे 6 धावा खर्च केलेत लारा यांनी. समीरसाठी पहिला चेंडू आपण पाहतोय आडव्या बॅटीने फटका सजवला जातोय. लिप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल. एक अचूक फेकी त्या ठिकाणी येते. यष्टीरक्षकाचं थोडंसं फंबल पाहायला मिळाला तरी देखील दुसऱ्या धावेसाठी मयूरचा नकार असेल. कारण की मयूर आजच्या दिवसात आपण पाहिलं इन्फॉर्म फलंदाज हे मयूरच्या बॅटमधून त्या ठिकाणी धावा येत आहेत. मयूरच्या बॅटीला चेंडू त्या ठिकाणी परफेक्ट कनेक्ट होत आहेत. पहिल्या मॅचमध्ये एक मोठी इनिंग मयूर खेळला होता. या सामन्यामध्ये देखील आतापर्यंत एक षटकार एक चौकार मयूरच्या बॅटमधून आलाय. वैसे पुन्हा एकदा शफल होऊन जागा भरून फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा कुठलाही संपर्क नाही. निर्धाव चेंडू डॉट बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होतीये. शेवटचे 2 बॉल अजून देखील या षटकामध्ये शिल्लक असेल. एक संपूर्ण अनुभव पणाला लावलेले गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये लारा ढोणे सरांना आपण पाहताय. शेवटचे 2 बॉल अजून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. या षटकातील 36 धावा धावफलकर 2 गडी बाद आहे टीम धालेवाडी संघ आपण पाहतोय. अजून देखील 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. लोअर फुल टॉस चेंडू त्या ठिकाणी काव कॉर्नर रिझनमध्ये चेंडू मार्गग्रस्त होतोय. एक धाव कंप्लीट केली आहे. फेकी येते. दुसऱ्या धावेसाठी कुठली प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होणार नाहीये. 37 धावा धावफलकर 2 गडी बाद टीम धालेवाडी. तर या षटकातील शेवटचा बॉल अजून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. लारा अप्रतिम स्पेल लाराचं हे देखील राहिलंय. लागोपाठची दुसरी मॅच जिंकून क्वार्टर फायनलसाठी पात्र ठरणारा कुठला संघ असेल हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. यात देखील आपण पाहतो एक कलात्मक फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सुपला शॉटचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. चौकार. या चौकाराबरोबरीत 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहतोय 41 धावा धावफलकावर. या षटकामागे 12 धावा लाराने त्या ठिकाणी खर्च केले. रनरेट जर आपण पाहिलं पहिल्या षटकापासून मेंटेन ठेवला असेल सरासरी 10 धाव्यांच्या मतीने धावफलक ऑन बोर्ड आपण पाहतोय 41 2 गडी बाद टीम ढालेवाडी. पहिल्या डावातील 6 चेंडूंचा खेळ अजून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 6 चेंडूची जबाबदारी संघनायक कोणाच्या खांद्यावर देईल हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. निशांत शेवटच्या षटकासाठी त्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 6 षटकांची मॅच होती. एक चांगली गोलंदाजी अटॅक राहिला होता टीम शेणकरवाडी या संघाचा. शेवटचे 6 बॉल या पहिल्या डावातील शिल्लक असताना निशांत बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. शेवटचे 6 चेंडूचा सामना करण्यासाठी समोर डावखुरा हाताचा फलंदाज निशांत आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहायला मिळतोय. तर समोर मयूर. पहिला चेंडू आपण पाहतोय विकेट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलाय. एस्टेनच्या मागे डीप फायनलच्या दिशेने चेंडू मार्गग्रस्त होते. एकच सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. सिंगल धावसंख्येबरोबरीत धावफलक पुढे 42 धावा धावफलकर आतापर्यंत बनवले. तर टीम ढालेवाडी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतला होता निर्णयामध्ये आपण पाहतो एक मोठा धावफलक उभा करण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतो 2 फलंदाज त्या ठिकाणी बाद झाले. ही एक
छोटी भागीदारी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. समीर आणि मयूर. समीरच्या बॅटमधून एक चौकार यापूर्वी आलाय, शफल होऊन या फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आहे. निर्धाव चेंडू, या चेंडू मागे आपण पाहतोय भन्नाट वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. निशांत, नक्कीच आपण पाहतोय निशांतला बॉलिंग ट्रॅकवर सातत्याने लेदर क्रिकेटमध्ये या खेळाची चर्चा मोठी राहिली आहे. सातत्याने लेदर बॉल क्रिकेट हा खेळत असतो. ती ॲटिंग आपल्याला पाहायला मिळते. एक अचूक लाईन अँड लेंथवर सातत्याने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. निशांत एक अनुभवी गोलंदाज आहे. सातत्याने लेदर क्रिकेटमध्ये ह्या खेळाची चर्चा राहिली आहे. आपण पाहतोय फटका त्या ठिकाणी फसला आहे. उंची फटक्यामागे भरपूर आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील, क्षेत्ररक्षक मिस जज त्या ठिकाणी करतील आणि चेंडू होतोय फरार. एक टप्पा खात सीमारेषा पार चौका. चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतो एक टप्पा खाल्ल्यानंतर झाडाला लागलाय. चौकार अशी घोषणा मैदानाच्या आतमध्ये मुख्य पंचांच्या माध्यमातून केली जाते. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जातोय. 46 ऑन बोर्ड आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक थोडंसं त्या ठिकाणी मिसजत झाला, चेंडू मागे राहिला, क्षेत्ररक्षक पुढे गेला. या दरम्यान 4 धावा धावफलक पुढे 46. पहिल्या डावातील शेवटचे 3 चेंडू देखील अजून मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. समीर 2 चौकार समीरच्या बॅटमधून आतापर्यंत आले. समीरसाठी पुन्हा एकदा आपण पाहतोय एक कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलाय. बॅटिंग टीमचा त्या ठिकाणी रिव्ह्यू DRSचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. एक सक्सेसफुल रिव्ह्यू आपण दोन्ही संघांना त्या ठिकाणी देतो. रिव्ह्यू जर सक्सेसफुल ठरला तर ते रिव्ह्यू तुमचा पुढे कंटिन्यू राहिलं याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू मुख्य पंचांच्या निर्णयाला त्या ठिकाणी चॅलेंज केलं जात आहे. समीर शफलून एक आडव्या बॅटिंग करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला होता. तिसऱ्या पंचांचा इशारा या ठिकाणी होतो. इट्स फेअर डिलिव्हरीचा कॉल या ठिकाणी आपण पाहतोय. एस्टॅनवरून चेंडू ट्रॅव्हल होत होता. निर्धाव चेंडू डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होती. अजून देखील 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 46 धावा धावफलकावर निशांतचं एक अप्रतिम षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये अतिशय किफायतशीर गोलंदाजी राहिली. यावेळेस आपण पाहतोय हा फटका देखील फसलाय. नो मॅन्स लँडच्या दिशेने चेंडू मार्गग्रस्त होतोय. डीप फायलिंगच्या दिशेने चेंडू होतोय फरार. सीमारेषा पार चौकार. 4 धावा आणि या 4 धावसंख्येबरोबरीत संघाची हाफ सेंचुरी त्या ठिकाणी कंप्लीट होते. संघाचं अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट होतोय. 50 धावा धावफलकावर टीम धालेवाडी या संघाचे पोहोचलेले असतील. शेवटचा एक बॉल अजून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. धावफलकावर 50 धाव्यांपर्यंत पोहोचलाय टीम धालेवाडी संघ. एक डिफेंडिंग टोटल या ठिकाणी उभा केला असेल. या दोन्ही फलंदाजांनी एक चांगली भागीदारी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. समीर आपण पाहतोय समीरच्या बॅटमधून आलेला हा तिसरा चौकार पाहायला मिळतोय. शेवटचा एक बॉल या पहिल्या डावातील. निशांत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. समोर समीर आडव्या बॅटिंगने फटका सजवलाय. डीप स्क्वेअर लेग फोडलाय. वाघाची दहाड. षटकार. 6 धावा समीरच्या बॅटमधून आलेल्या फिनिशिंग टच अतिशय महत्त्वाचे असतील. या षटकाराच्या मदतीने पुन्हा एकदा आपण पाहतोय धावफलक 56 धाव्यांपर्यंत पोहोचलाय. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपलाय. समीरचे फिनिशिंग टच मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. समीरच्या बॅटमधून आलेले 3 चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने एक चांगला धावफलक उभा केला आहे टीम धालेवाडी या संघाने. 56 धावा धावफलकावर लावलेत. विजयासाठी 57 धाव्यांचं आव्हान प्रतिस्पर्धी संघाला दिलेलं असेल. पहिली मॅच जर आपण पाहिली 57 धाव्यांचा पाठलाग करायचा होता टीम शेणकरवाडी या संघाला. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला होता. या सामन्यात देखील 57 धाव्यांचा पाठलाग करायचा. मात्र यावेळेस तुमच्याकडे चेंडू शिल्लक असतील त्या 30 चेंडू मागे बनवायचे आहेत. त्या 57 धावा टीम शेणकरवाडी. आपण पाहतोय शेवटच्या षटकामध्ये 15 धावा त्या ठिकाणी निशांतनी खर्च केले. 15 धाव्यांच्या मदतीने एक चांगलं धावफलक उभं केले टीम ढालेवाडी या संघाने. धावफलक पाहायला मिळतोय 56 धावा धावफलकावर 56 ऑन बोर्ड आपण पाहतोय. यानंतर आपण पाहतोय आयोजकांच्या माध्यमातून सूचना या ठिकाणी येते. 1 तासाचा लंच ब्रेक असेल. त्यानंतर पुन्हा एकदा आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये जाऊ.
संध्याकाळच्या सत्रामध्ये होणारी पहिली मॅच असेल, लुझर लुझरची मॅच होईल. अर्थातच नॉकआउटची मॅच असेल. जिंकण्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. परच्या सत्रानंतर संध्याकाळच्या सत्रात होणारी मॅच असेल पाडेगाव संघम विरुद्ध पाडेगाव वॉरियर्स. ही मॅच असेल नॉकआउटची मॅच नक्कीच पाहायला मिळणार आहे. चला टीम ढालेवाडी संघ आपण मैदानाचा ताबा या ठिकाणी घ्यायचा क्षेत्ररक्षणासाठी. प्रथम फलंदाजी करत असताना 56 धावा दफलक लावले तर प्रतिस्पर्धी संघाला 57 धाव्यांचं आव्हान दिलंय. 30 चेंडू मागे 57 धाव्यांचं आव्हान विजयासाठी टीम शेणकरवाडी या संघासमोर असताना पावरप्लेचे 2 षटक अतिशय महत्त्वाचे असतील, ह्याची देखील आपण नोंद या ठिकाणी घ्यायची आहे. श्री काळभैरवनाथ चषक 2026 क्रिकेटचा एक महासंग्राम आपण पाहतोय. स्पर्धेचं तिसऱ्या पर्वात अनेक बक्षीसदात्यांच्या आणि अनेक सहकाऱ्यांच्या अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही मोठी स्पर्धा आपल्याला पिंपरी खुर्द या गावामध्ये पाहायला मिळते. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाला. 56 धावा धावफलकावर आतापर्यंत राहिलेत. विजयासाठी 57 धाव्यांचं आव्हान टीम शेणकरवाडी या संघासाठी. ही मॅच कंप्लीट झाल्यानंतर ना आपण एक तासाचा लंच ब्रेक त्या ठिकाणी घेणार आहोत. त्यानंतर ना आपण आजच्या दिवसातील चौथ्या मॅचकडे संध्याकाळच्या सत्रामध्ये जाणार आहोत. ती मॅच असेल पाडेगाव संगम विरुद्ध पाडेगाव वॉरियर्स. नॉकआउटची मॅच असेल ती, कारण की दोन्ही संघ त्या ठिकाणी आपण पाहतो पहिल्या मॅचमध्ये पराभूत झालेले आहेत. चला टीम ढालेवाडी संघ आपण मैदानाचा ताबा घ्या क्षेत्ररक्षणासाठी. एका ओळीने एका रांगेने आपण मैदानाचा ताबा घ्या. चला पंचांना देखील विनंती, आपण देखील मैदानाचा ताबा घ्या. चला सलामीची जोडी टीम शेणकरवाडी टीम सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. पाहू शकता आपण शिस्तबद्ध पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन आतापर्यंत राहिले. एका ओळीने एका लाईनीने संघ मैदानाच्या आतमध्ये एका लाईनअपमध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक करत असताना टीम ढालेवाडीचा संघ आपण पाहतोय. चला टीम शेणकरवाडी आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. 57 धाव्यांचं लक्ष विजयासाठी समोर आहे. 30 चेंडू शिल्लक आहेत. 30 चेंडूमध्ये बनवायच्या त्या 57 धावा. ही मॅच जो संघ जिंकेल तो संघ क्वार्टर फायनलसाठी आजच्या दिवसात पात्र ठरणारा पहिला संघ ठरेल. चला एक नवीन बॉल आपण मैदानाच्या आतमध्ये टाकायचा आहे. महत्त्वाची मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलाय. दुसऱ्या डावाला या ठिकाणी सुरुवात होतीये. 57 धाव्यांचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. साई आणि अण्णा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. चला दुसऱ्या डावाला या ठिकाणी आपण सुरुवात करतोय. श्री काळभैरवनाथ चषक 2026 दिवस क्रमांक 3 मॅच क्रमांक 3
दुसरा डाव मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते साई आणि अण्णा. साई आणि अण्णा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर बॉलिंग ट्रॅकवर स्वप्नील सज्ज होतोय. स्वप्नील साबळे बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला मात्र 2 क्षेत्ररक्षक बाउंड्री रोपवर त्या ठिकाणी पाहायला मिळतील. मोठा ॲडव्हान्टेज फलंदाजांकडे मोठे फटके खेळण्यासाठी नक्कीच पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळतं. मात्र एक डावखुऱ्या हाताचं एक अफलातून गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर स्वप्नील. समोर आपण पाहतोय साई. पहिलाच बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय रिव्हर्स स्विच हिट फटका खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. बॅट अँड बॉलचा कुठलाही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू डॉट बॉलने या षटकाची सुरुवात या ठिकाणी होतीये. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आपण पाहिलं तर रिक्वायर्ड रन रेट सध्या 11.80चा त्या ठिकाणी ऑन स्क्रीन दाखवतोय. 57 धावांचा पाठलाग करायचा. पहिला बॉल त्या ठिकाणी निर्धाव आहे. स्वप्नील साबळे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर सातत्याने पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाची जबाबदारी खांद्यावर घेऊन यावेळेस आपण पाहतोय थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जोराने एकदम वेगाने मार्गग्रस्त होतोय. एक अप्रतिम एफर्ट्स त्या ठिकाणी राहिलेत. त्या ठिकाणी आपण पाहतोय आउटफील्ड यष्टांच्या मागे जर आपण पाहिजे थोडीशी आउटफील्ड खराब आहे. सातत्याने चेंडू पडल्यानंतर दिशा बदलताना पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक करत असताना खेळूला अनेक अडचणीला त्या ठिकाणी सामोरे जावं लागतं. तरी देखील आपण पाहतोय संघासाठी संपूर्ण समर्पण मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक करत असताना पाहायला मिळतोय. 3 धावा नक्कीच धावसंख्येसाठी वाचवलेल्या असतील. धावफलकाचा श्रीगणेश या ठिकाणी होतोय. एक या धावसंख्येने अण्णा समोर असेल. यावेळेस आपण पाहतोय बिगिट केला जातोय. लॉंग ऑन रिझनमध्ये चेंडू मार्गग्रस्त होतोय. आउटफील्ड स्लो असल्या कारणाने चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय अतिशय स्लो त्या ठिकाणी राहिलाय. एक डबल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जातील. दुहेरी धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली जातील. दुहेरी धावेने धावफलक पुढे 3 धावा धावफलकावर. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. या 3 चेंडू मागे आतापर्यंत 3 धावा त्या ठिकाणी बनवलेत. करंट रन रेट जर आपण पहिला 6 दाखवतोय तर रिक्वायर्ड रन रेट प्रत्येक षटकामागे 12 धावा. साई आणि अण्णा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सातत्याने या जोडीची चर्चा मोठी राहिली. हा फटका त्या ठिकाणी थोडासा फसला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार नाही. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. या दरम्यान गुड रनिंग बिटवीन द विकेट. क्षेत्ररक्षकाचा थोडासा गाफीलपणा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये पाहायला मिळतोय. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये एकदम वेगाने कंप्लीट होतील. धावफलक पुढे 5 धावा धावफलकावर पॉवर प्लेच्या पहिल्या षटक आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये मार्गग्रस्त होता असताना स्वप्नील साबळे बॉलिंग ट्रॅकवर. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये एकही मोठा फटका आतापर्यंत येऊ दिला नाहीये. अण्णा 2 चेंडूमध्ये 4 धावा आतापर्यंत बनवलेत वैयक्तिक. तर संघाची धावसंख्या 5. असं आपण पाहतोय शफल होऊन पुन्हा एकदा जागा बनवून फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आहे. एक चतुर चालाकी बरी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये स्वप्नीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये या पहिल्या षटकात शिल्लक असताना आतापर्यंत 5 धावा स्वप्नीलने खर्च केलेत. एक अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये राहिली आहे. शेवटचा एक बॉल अजून देखील शिल्लक या षटकामधील. समोर साई अण्णा आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस पुन्हा एकदा काउ कॉर्नर रिझनमध्ये चेंडू मार्गग्रस्त होतोय. एकच सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठीचा कुठलाही प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाही. पॉवर प्लेचा एक षटक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतं. एका षटकाच्या समाप्तीनंतर शेंडकरवाडी संघ पाहायला मिळतोय 6 धावा धावफलकावर. 6 ऑन बोर्ड आपण पाहतोय. विजयाचं समीकरण जर आपण पाहिलं अजून देखील 24 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. 24 चेंडू आणि 51 धाव्यांची आवश्यकता. विजयासाठी टीम शेंडकरवाडी या संघाला सुरुवात थोडीशी शांत राहिली आहे. दोन्ही फलंदाजांनी वेळ त्या ठिकाणी घेतलाय. तर दुसऱ्या षटकासाठी आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅकवर सदैव राठोड त्या ठिकाणी सज्ज होतील. एक अनुभवी गोलंदाज. मागच्या सामन्यात सुदीप एक चांगली फलंदाजी करत होता. त्या फलंदाजाला स्पेलच्या शेवटच्या चेंडूवर त्या ठिकाणी बाद करण्यात सदैव त्या ठिकाणी यशस्वी ठरले होते. तर पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाची जबाबदारी सदैवच्या खांद्यावर पुन्हा एकदा पाहायला मिळते. समोर अण्णा. सदैव बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतो. पहिला चेंडू गती परिवर्तन सातत्याने पाहायला मिळते. यष्ट्यांच्या मागे पुन्हा एकदा आपण पाहतो चेंडूने दिशा बदलली आहे. बॅकअप त्या ठिकाणी येतो. या दरम्यान एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. 57 धाव्यांचा पाठलाग करत असताना सुरुवात आतापर्यंत पाहिली एकही चौकार एकही षटकार या दुसऱ्या डावामध्ये पाहायला मिळाला नाहीये. कारण की एक अनुभवी गोलंदाजाचा भरणा असलेला संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 मातब्बर संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला विजयासाठी संघर्ष करताना पाहायला मिळतील. 57 धाव्यांचा पाठलाग करायचा. सदैव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर समोर साई. फटका हा देखील फसलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय नो मॅन्स लँडमध्ये चेंडू जाऊन ट्रॅव्हल होतोय.
दरम्यान मयूर चेंडूपर्यंत पोहोचतील. या दरम्यान एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. एकेरी दुहेरी धावेने धावफलक पुढे घेऊन जाताना पाहायला मिळते. योग्य वेळी योग्य मोठे फटक्यांचा शोध मैदानाच्या आतमध्ये घ्यावा लागेल, कारण की आपण पाहतोय प्रत्येक सिंगल धाव नक्कीच रिक्वायर्ड रन रेट पुढे घेऊन जाताना पाहायला मिळते. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला एकही चौकार एकही षटकार त्या ठिकाणी खेचता आलेला नाही. अजून देखील आपण पाहतोय अण्णा यावेळेस आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आहे. बॅट अँड बॉलचा कुठलाही संपर्क नाही. निर्धाव चेंडू सदैवने नेहमीच संघासाठी एक अप्रतिम गोलंदाजी केली. या षटकामागे देखील आतापर्यंत मात्र 2 धावा सदैवने खर्च केलेत. पॉवर प्लेचे 3 चेंडू अजून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर रिझनमध्ये पुन्हा एकदा चेंडू मार्गग्रस्त होते. एकच सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. आपण पाहिलं तर या षटकामागे मात्र 3 धावा सदैवने खर्च केलेत. पॉवर प्लेचं षटक हे विजयाचं समीकरण लांब जाताना पाहायला मिळतोय टीम शेनकरवाडी या संघासाठी. करंट रन रेट जर आपण पाहिला 5.40 दाखवते. रिक्वायर्ड रेट वाढत चालला आहे. रिक्वायर्ड रन रेट जाऊन पोहोचला आहे जवळपास 15. यावेळेस आपण पाहतोय क्षेत्ररक्षक थोडंसं मयूर चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय आउटफील्ड खराब असल्या कारणाने चेंडू सातत्याने दिशा बदलताना या ठिकाणी पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक करत असताना अनेक अडचणींना त्या ठिकाणी सामोरे जावं लागते. चेंडू कधी इथे कधी तिथे अशी दिशा बदलत असताना पाहायला मिळतोय. याच 2 धावसंख्येबरोबर इथं धावफलक पुढे दुहेरी अंकामध्ये 11 धाव्यांपर्यंत पोहोचला आहे. 11 धावा धावफलकावर आपण पाहतोय. तर पॉवर प्लेचा शेवटचा बॉल अजून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. समोर साई शेवटचा बॉल अंगभेदक मारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. धावबाची संधी निर्माण झाली आहे, मात्र त्या ठिकाणी फलंदाज सेफ इन क्रीज एकदम वेगाने त्या ठिकाणी आपल्या क्रीजमध्ये सहजरित्या त्या ठिकाणी पोहोचलेला असेल. पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतो टीम शेनकरवाडी संघ 12 धावा आपण पाहतो विनगडी बाद. अतिशय शांत सुरुवात राहिली आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय शेवटचे 18 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक विजयासाठी बनवायचे. त्या 45 धावा अर्थातच प्रत्येक षटकामागे सरासरी रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिलं प्रत्येक षटकामागे 15 धावा तुम्हाला त्या ठिकाणी बनवावे लागतील. पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये तुम्ही काय केलं हे विसरून जावं लागेल. यापुढे तुम्हाला 18 चेंडू 45 धावा बनवायचे. प्रत्येक षटकामागे 15 धावा बनवायचे. त्या माइंडसेटने तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करावी लागेल. आपण पाहतोय 57 धावांचा पाठलाग सुरुवात थोडीशी खराब राहिली आहे. विकेट कुठलीही गमावली नाही तरी देखील आपण पाहतोय रन रेट जर पाहिला तर 6चा आहे. करंट रन रेट 6 दाखवते. रिक्वायर्ड रन रेट 15 आहे. अर्थातच तुम्हाला 18 चेंडू मागे बनवायचे आहेत त्या 45 धावा. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा संघाचा एक मुख्य हत्यार बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. डावखुऱ्या हाताचा एक गोलंदाज मयूर आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅकवर. स्वप्नील पाहायला मिळतोय. स्वप्नील साबळे संघासाठी तिसऱ्या आणि वैयक्तिक दुसऱ्या षटकाला सुरुवात करत असताना समोर साई देखील आपण पाहतोय आतापर्यंत 5 चेंडूमध्ये मात्र 4 धावा धावफलकर बनवलेत. त्यावेळेस आपण पाहतोय फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईन सीमारेषाला आग लावणारा फटका. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू होईल फरार. सीमारेषा पार. षटकार 6 धावा. अशा षटकार चौकारांची आतिषबाजी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल, कारण की रिक्वायर्ड रन रेट आपण वाढत चाललाय. षटकाराच्या मध्ये नक्कीच आपण पाहतोय 6 धाव्यांनी धावफलक पुढे 18 धावा धावफलकावर पाहायला मिळते. विजयाचं समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळतोय. 17 चेंडू 39 धाव्यांची आवश्यकता. 17 चेंडू आणि 39 धाव्यांची आवश्यकता विजयासाठी आपण पाहतोय. साईच्या बॅटमधून आलेला आहे एक खणखणीत षटकार पुन्हा एकदा बिगिट केला जातोय. लागोपाठचा दुसरा षटकार मैदानाच्या आतमध्ये साई नावाचं वाद सुरू झालंय. साई सेट ऑन फायर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. स्वप्नील साबळेवर एक मोठा हल्ला मैदानाच्या आतमध्ये चढवला जातोय. लागोपाठचे 2 चेंडू 2 षटकार. धावफलक पुढे 24 ऑन बोर्ड आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये वादळापूर्वीची शांतता पाहायला मिळाली. पॉवर प्ले जसं संपुष्टात आला तसेच आपण पाहायला मिळतोय साईच्या बॅटमधून आले 2 षटकार. धावफलक पुढे 24 ऑन बोर्ड आपण पाहतोय. विजयाचं समीकरण पुन्हा एकदा आपण पाहतोय. 16 चेंडू 33 धावा. लागोपाठचे 2 षटकार साईच्या बॅटमधून आलेत. आक्रमक रूप मैदानाच्या आतमध्ये साईने धारण केलेलं असेल. स्वप्नीलवर चढवलेले लागोपाठचे 2 षटकार पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. यावेळेस आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर रिजन फोडलाय. जमिनीला अक्षरशः गुदगुदे घालत चेंडू होतोय फरार. सीमारेषा पार. चौकार 4 धावा. मैदानाच्या आतमध्ये जी आपण शांतता पाहिली होती या षटकापूर्वी ती वादळापूर्वीची शांतता होती. साई पहिले आपण पाहिलं 2 षटकामध्ये खेळपट्टीचा पुरेपूर अंदाज त्या ठिकाणी घेतला. त्यानंतर आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये स्वप्नील साबळेचा पुरेपूर समाचार मैदानाच्या आतमध्ये घेताना पाहायला मिळतोय.
साईच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार लागोपाठ आपल्याला पाहायला मिळतील. बॅक टू बॅक बाउंड्रीज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत असताना विजयाचा अंतर देखील कमी होताना पाहायला मिळते. 15 चेंडू मागे बनवायचे आहेत, त्या मात्र 29 धावा. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 16 धावा वसूल केलेत स्वप्नीलच्या या षटकामध्ये. अजून देखील 3 चेंडू या षटकातील शिल्लक आहे. पुन्हा एकदा साई पुन्हा एकदा आडव्या बॅटीने फटका सजवलाय. काव कॉर्नर रिझन मध्ये चेंडू मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू पर्यंत पोहोचतील. या दरम्यान 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केले जातील. 2 धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे 30 धावेपर्यंत पोहोचलाय. या षटकामागे आतापर्यंत 18 धावा 4 चेंडूमध्ये खर्च केलेत स्वप्नीलने. तर शेवटचे 2 बॉल अजून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. 14 चेंडू 27 धावा रिक्वायर्ड रन रेट 12च्या खाली या ठिकाणी येऊन पोहोचलाय. साईसाठी पुन्हा एकदा आपण पाहतो यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने मार्गस्थ होत असताना निर्धाव बॉलची घोषणा. निर्धाव चेंडू डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर शेवटचा बॉल त्या ठिकाणी असेल. एक निर्णायक चेंडू अजून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. स्वप्नील साबळेचा अतिशय महागडं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 13 बॉल 27 13 चेंडू 27 धावांची मॅच ऑन आहे. मॅच ऑन आहे दोन्ही संघांसाठी. आपण पाहिली तर साई आणि अण्णा सलामी लावलेले फलंदाज, दोन्ही फलंदाजांची 30 धावांची ही भागीदारी पहिल्या विकेटसाठी पाहायला मिळते. 13 चेंडू 27 धावांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा बॅटीच्या हलकी शेज एस्ट्यांच्या मागे एकदम वेगाने चेंडू होतोय फरार. सीमारेषा पार चौकार. तब्बल 22 धावा या षटकामागे साईनी गोळा केलेत. साईच्या बॅटमधून आलेले 2 षटकार आणि 2 चौकार. नक्कीच आपण पाहतोय विजयाचं अंतर फारसं कमी करून टाकलंय. विजयाचं समीकरण आपण पाहतोय आता मात्र 12 चेंडू मागे बनवायचे आहेत, त्या 23 धावा. 18 चेंडू 45 धावांची मॅच मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असताना एका षटकामागे 22 धावा स्वप्नीलच्या. त्या षटकामध्ये साईनी गोळा केले. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा दाखल आपण पाहतोय. 34 ऑन बोर्ड दाफलक पाहायला मिळतोय. PTC यूट्यूब लाईव्हवर देखील या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. ऑन बोर्ड आपण पाहतोय 34 धावा दाफलकर आतापर्यंत. शेवटचे 12 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये बनवायचे त्या 23 धावा. चौथ्या षटकाची जबाबदारी संघाचे संघनायक कोणाच्या खांद्यावर देखील हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. 12 चेंडू 23 धाव्यांची मॅच बॉलिंग ट्रॅकवर त्या ठिकाणी नकुल राठोडची निवड केली जाईल का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. 12 चेंडू आणि 23 धाव्यांची आवश्यकता पहिल्या विकेटसाठीची एक मोठी भागीदारी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 34 धावा आतापर्यंत या जोडीने संघासाठी जमवलेत. पहिल्या 2 षटकामध्ये जर आपण पाहिलं मात्र 12 धावा सरासरी 6च्या मतीने दाखवलं उभा होता. तर मागच्या षटकामध्ये स्वप्नील साबळेच्या षटकामध्ये तब्बल 22 धावा गोळा करत विजयाचं अंतर कमी केलं असेल. 12 चेंडू 23 धावांची मॅच. नकुल राठोड चौथ्या षटकाला सुरुवात करत असताना पहिला चेंडू आडव्या बॅटीने फटका सजवला जातोय. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी नकार असेल कारण की स्ट्राईक स्वतःकडे ठेवली जाईल. साई आतापर्यंत 11 चेंडूंचा सामना केला. 11 चेंडूमध्ये 26 धावा बनवल्या. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अण्णा देखील एक चांगली 7 मैदानाच्या आतमध्ये देताना पाहायला मिळतील. 7 चेंडूमध्ये 7 धावा बनवले होते. या चेंडू मागे आलेली सिंगल धाव दाखवलं पुढे 35. 11 चेंडू 22 धावांची मॅच. पुन्हा एकदा आडव्या बॅटीने फटका सजवला जातोय. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक मार्गस्थ होत असताना एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. या पहिल्या 2 चेंडू मागे मिळालेले 2 धावा. 10 चेंडू 21 धाव्यांची मॅच. अजून देखील मैदानाच्या आतमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय. 10 चेंडू आणि 21. 10 चेंडू 21 धाव्यांची मॅच मैदानाच्या आतमध्ये शिल्लक. एका बाजूला आपण पाहतोय ढालेवाडी, दुसऱ्या बाजूला शेणकरवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. वेळेस आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून त्या ठिकाणी गॅप भेटला जातोय. चेंडू होतोय फरार. सीमारेषा पार चौकार. 4 धावा. मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून त्या ठिकाणी चेंडू मार्गस्थ होतो. 1 टप्पा खात बाउंड्री लाईन. सीमारेषा पार चौकार. 4 धावा. 4 धावेने धावफलक पुढे पोहोचतोय 40 धावा धावफलकावर. शेवटचे 9 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 9 चेंडू मागे बनवायचे त्या 17 धावा. 57 धावांचा पाठलाग करत असताना शेवटचे 9 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 9 चेंडू मध्ये बनवायचे त्या 17 धावा. 9 चेंडू आणि 17 धावांची मॅच अजून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. अण्णाने देखील एक चौकार ठोकलाय. शेवटचे 9 चेंडू 17.
पुन्हा एकदा आपण पाहतोय डीप फाईन लेग बाउंड्री लाईन सीमा रेषाला आग लावणारा फटका. चेंडू होतोय फरार. एक टप्पा खात पुन्हा एकदा चौकार. बॅक टू बॅक बाउंड्री लागोपाठचा दुसरा चौकार. साईच्या बॅटमधून आलेला हा चौकार. विजयाचं समीकरण आता आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 8 चेंडू 13 धाव्यांची आवश्यकता. लागोपाठचे 2 चौकाराने समीकरण मैदानाच्या आतमध्ये बदलून टाकलंय. जुना बॉल द्यायचा आहे. आपण संयोजकांना विनंती, आपण एक जुना चेंडू आतमध्ये टाकायचा आहे. शेवटचे 8 बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. एक 44 धाव्यांची पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या विकेटसाठीची एक 44 धाव्यांची भागीदारी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अण्णा देखील आता आक्रमक रूप धारण करायला सुरुवात केली. अण्णाच्या बॅटमधून आलेले लागोपाठचे 2 चौकार. धावफलक पुढे 44. विजयाचं समीकरण आपण पाहिलं तर 8 चेंडू 13. कुलदीप सर, बॉल आहेत का तिकडे? निव्याचा बॉल आहे का आपल्याकडे? शेवटचे 8 चेंडू अजून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक. विजयाचं समीकरण आपण पाहतोय. 13 धाव्यांची आवश्यकता अजून देखील टीम शेणकरवाडी या संघाला. मागचा सामना देखील आपण पाहिलं तर शेवटच्या चेंडू मागे जाऊन जिंकला होता. 1 चेंडू 5 धाव्यांची आवश्यकता असताना लाराच्या बॅटमधून षटकार त्या ठिकाणी आला होता. लाराच्या त्या षटकारांच्या माध्यमातून संघ सामना जिंकला होता. आताचं समीकरण जर आपण पाहिलं, 8 चेंडू मागे बनवायचे, त्या 13 धावा. 8 चेंडू 13 धाव्यांची मॅच मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. निर्णायक 2 चेंडू या षटकामधील आपल्याला नकुल राठोडचे पाहायला मिळतील. सुरुवात जर आपण पाहिली, 2 चेंडूमध्ये मात्र 2 धावा खर्च केले होते. त्यानंतरचे 2 चेंडू लागोपाठचे 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळलेत अण्णांनी. 8 चेंडू आणि 8 चेंडू 13 धाव्यांची मॅच मैदानाच्या आतमध्ये अजून देखील शिल्लक आहे. चला पुन्हा एकदा आपण सामन्याला सुरुवात या ठिकाणी करतोय. 8 चेंडू आणि 13 धाव्यांची आवश्यकता विजयासाठी अजून देखील पाहायला मिळते. नकुल राठोडचा हा पुढचा चेंडू फटका बॅक टू द बॉलर त्या ठिकाणी खेळला जातोय. लॉंग ऑन रिजन पासून स्वप्नील साबे चेंडूपर्यंत पोहोचतील. एकच सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. सिंगल धावसंख्येबरोबरीत धावफलक पुढे 45 धावा धावफलकावर. 7 चेंडू 12 धाव्यांची आवश्यकता विजयासाठी अजून देखील आपण पाहतोय. शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही संघांचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय विजयासाठीचा. तर शेवटचा बॉल नकुलचा या षटकातील एक अंतिमचा निर्णायक चेंडू मैदानाच्या आतमध्ये अजून देखील शिल्लक असेल. आडव्या बॅटीने फटका सजवला जाते. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन सीमा रेषा पार. खणखणीत चौकार. 4 धावा. 4 धावेने विजयाचं अंतर आणखीन कमी होत असताना पाहायला मिळते. शेवटच्या चेंडूवर आलेला चौकार विजयाचं अंतर कमी करताना 6 चेंडू आणि 8 धावा. आयोजक कमिटी आपणास विनंती, आपण चेंडू आतमध्ये फेकायचा आहे. शेवटचे 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 6 चेंडू मागे बनवायचे, त्या 8 धावा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 49. 49 ऑन बोर्ड आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या पहिल्या 2 षटकांमध्ये मात्र 12 धावा धावफलकर होते. शेवटचे 2 षटकांमध्ये 37 धावा त्या ठिकाणी गोळा केले दोन्ही फलंदाजांनी.
सुरुवातीला असताना अण्णा 8 चेंडूमध्ये 8 धावांचा सामना करत असताना होता. त्यानंतर 3 चेंडूमध्ये तब्बल 9 धावा गोळा केले असतील. 17 धावांवर अण्णांची खेळी राहिली तर साईची 13 चेंडूमध्ये 31 धावांची विस्फोटक इनिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शेवटचे 6 बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये विजयासाठी बनवायच्या त्या 8 धावा. 6 चेंडू 8 धावांची मॅच मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. चला आयोजक आपणास विनंती असेल आपण चेंडू आतमध्ये फेकायचा आहे. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 45 धावांची आवश्यकता असताना 2 षटकांमध्ये 37 धावा त्या ठिकाणी गोळा करत एक विजयाच्या उंबरट्यावर आणून ठेवलंय या दोन्ही फलंदाजांनी संघाला. सहा चेंडू 8 धावांची मॅचला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सुरुवात होती. पहिला चेंडू त्या ठिकाणी पॉईंट रिझनमध्ये चेंडू मार्गग्रस्त होतो एकदम वेगाने. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत असताना चेंडू त्या ठिकाणी अडवला जातो. आउटफील्ड त्या ठिकाणी थोडीशी स्लो राहिली आहे. फेकी येते. डायरेक्ट यष्ट्यांचा वेध मैदानाच्या आतमध्ये घेतला जातोय. बाउंड्री देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. मुख्य पंचांचा इशारा अजून देखील पेंडिंग असेल. क्षेत्ररक्षकाने सेफ चेंडूला अडवलेला असेल. फलंदाज या ठिकाणी धावाच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळतोय. साई नक्कीच आपण पाहतोय तिसऱ्या धाव्याच्या प्रयत्नामध्ये मैदानाच्या आतमध्ये बाद होते. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केले जातील. तिसऱ्या धाव्याच्या प्रयत्नामध्ये साई मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय.
शेवटचे 5 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 5 चेंडू मागे विजयासाठी बनवायचे. त्या 6 धावा धावफलकावर. शुभमला आपण पाहतो शेवटचे 5 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक विजयासाठी बनवायचे. त्या 6 धावा. 5 चेंडू 6 धाव्यांची मॅच अजून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक धावाच्या स्वरूपात. साई मैदानाच्या आतमध्ये बाद झाला. साई बाद होण्यापूर्वी एक विजयाच्या उंबरट्यावर आणून ठेवलेला असेल. 13 चेंडूमध्ये 31 धाव्यांची एक विस्फोटक इनिंग खेळून मैदानाच्या आतमध्ये बाहेर गेलाय साई. शेवटचे 5 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. विजयासाठी बनवायचे त्या 6 धावा. नवीन बॅट्समॅन नेम लारा मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. लारा या क्षणासाठी नक्कीच नेहमीच ओळखला जाईल, कारण की मागच्या सामन्यामध्ये 1 चेंडूमध्ये 5 धाव्यांची आवश्यकता असताना लाराने षटकार ठोकून संघाला सामना जिंकून दिला होता. आताचं समीकरण जर आपण पाहतोय 5 चेंडूमध्ये 6 धाव्यांची आवश्यकता आहे. पहिली मॅच देखील अशीच होती. 6 चेंडूमध्ये सरासरी 7 धाव्यांची आवश्यकता होती, मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत सामना पोहोचला होता. ही मॅच देखील एक हाय व्होल्टेज मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. 5 चेंडू 6 धाव्यांची मॅच. आडव्या बॅटीने फटका सजवला जातोय. मिड विकेट काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. 1 धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली. क्षेत्ररक्षकाचा फंबल फेकी येते. या दरम्यान 2 धावा मैदानाच्या आतमध्ये एकदम वेगाने कंप्लीट केले जातील. 2 धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे आकार घेतोय. 53 धावा धावफलकावर विजयाचं समीकरण आपण पाहिलं तर आता 4 चेंडू 4 धाव्यांची आवश्यकता. पुन्हा एकदा आपल्याला हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षकाचा थोडंसं गाफीलपणा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये करत 2 धावा यशस्वीरित्या लारा आणि अण्णा यांनी कंप्लीट केले. शेवटचे 4 बॉल 4 धाव्यांची आवश्यकता. शुभम बॉलिंग ट्रॅकवर. हा फटका पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठीचे प्रयत्न फेकी त्या ठिकाणी थोडीशी खराब राहिली आहे, मात्र त्या ठिकाणी एका हाताने चेंडू कलेक्ट करते. एस्टनचा वेध मैदानाच्या आतमध्ये घेतला जातोय. आणखीन एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होईल का? फलंदाज त्या ठिकाणी आपल्याला बाद होताना पाहायला मिळतील. लारा. शेवटचे 3 बॉल अजून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. 3 चेंडूमध्ये 3 धाव्यांची आवश्यकता. सामना कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. 3 चेंडू मागे 3 धावा तुम्हाला बनवायचे विजयासाठी. आणखीन एक फलंदाज धावबादच्या स्वरूपात बाद होतोय. लारा देखील मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. मागच्या सामन्याचा हिरो, मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी त्या ठिकाणी बाद होऊन डगआउटच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. शेवटचे 3 बॉल आणि 3 धाव्यांची आवश्यकता. अजून देखील सामना संपलेला नाहीये, कारण की दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना पाहायला मिळतील विजयासाठी. कारण की जिंकला तर क्वार्टर फायनलसाठी पात्र ठरला. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपण खेळाल. हरला तर नक्कीच एक संधी आपल्याकडे असेल. लीग फॉर्मॅटमध्ये आपण ही संपूर्ण स्पर्धा त्या ठिकाणी कव्हर करतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. पप्पू. 3 चेंडू 3 धाव्यांची आवश्यकता. पप्पू मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक एंडला आहे. शुभम विरुद्ध पप्पू. पहिलाच बॉल स्विंग अँड मिस की कहाणी. स्ट्राईक त्या ठिकाणी रोटेट केली जाते. कुठली धाव घेण्याचं पहिल्या धावेच्या प्रयत्नामध्ये विकेट सॅक्रिफाईस त्या ठिकाणी पप्पूला करावी लागते, कारण की अण्णा फलंदाज सेट आहे. खेळपट्टीचा पुरेपूर अंदाज आतापर्यंत अण्णाला राहिलाय. शेवटचे 2 चेंडू 3 धावा. कधी इकडे कधी तिकडे मॅचचा आपण पाहतोय तर अजून देखील दोन्ही संघांकडे समान संधी. एक निर्धाव चेंडू जर मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक पडला तर शेवटचा बॉल अतिशय महत्त्वाचा ठरेल. 2 चेंडू 3 धाव्यांची आवश्यकता. श्री काळ भैरवनाथ चषक 2026 स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वामध्ये आपण आहोत. मॅच क्रमांक 3. सामना कंपल्सरी चेस आहे. एक सूचना या ठिकाणी येते, कंपल्सरी चेस आहे. 2 चेंडू 3 धाव्यांची आवश्यकता. सेट फलंदाज अण्णा त्या ठिकाणी आपल्याला स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतील. अण्णा आतापर्यंत 12 चेंडूचा सामना केला. 19 धाव्यांची आवश्यकता. नवीन फलंदाज अभय. अण्णा 2 चेंडू 3 धावा. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, कारण की मॅच होती श्रेष्ठ विरुद्ध श्रेष्ठ, बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत मैदानाच्या आतमध्ये असताना शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीत. शेवटचे 2 चेंडू 3 धाव्यांची आवश्यकता. अण्णा ऑन स्ट्राईक. हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा बॅक टू द बॉलर फटका खेळला जातोय. लॉंग ऑन रिझन पासून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. फेकी येतीये. या दरम्यान आपण पाहतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलाय. 2
धावा देखील यशस्वीरित्या तिसऱ्या पंचाची मदत त्या ठिकाणी नक्कीच घेतली जाते. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज सेफ आहे का नाही याची त्या ठिकाणी आपण तपासणी या ठिकाणी करू. आणखी महत्त्वाची मॅच आहे, निर्णायक मॅच आहे. कुठल्याही संघावर त्या ठिकाणी आपण अन्याय होऊ देणार नाही, कारण की PTC यूट्यूब वाहिनीवर या संपूर्ण स्पर्धेचा लाईव्ह प्रक्षेपण देखील आपण पाहतोय. चला या ठिकाणी आपण फलंदाज सेफ इन क्रीज असेल. शेवटचा एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. एक चेंडू मागे विजयासाठी बनवायची, ती एक धाव. सामना कंपल्सरी चेस जिंकायचं असेल तर तुम्हाला एक धाव त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये घ्यावी लागेल. एक चेंडू एक धाव्यांची मॅच, एक आक्रमक फील्ड मैदानाच्या आतमध्ये सजवली जाते. शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही संघांनी एक लढत मैदानाच्या आतमध्ये दिली आहे. शेवटचा एक बॉल आणि एक धावेची आवश्यकता. सामना कंपल्सरी चेस आहे. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक चेंडू एक धावेची आवश्यकता. 6 चेंडू आणि 8 धाव्यांची मॅच येऊन पोहोचली. ती एक चेंडू आणि एक धावा. समोर अण्णा आहे, पहिल्या चेंडूपासून मैदानाच्या आतमध्ये उभा आहेत. तर शेवटचा चेंडू देखील अण्णाच फेस करतील. 13 चेंडूमध्ये 21 धाव्यांची इनिंग आता परत राहिली. मात्र ती इनिंग तुम्हाला विसरून यापुढे एक धाव अतिशय महत्त्वाची असेल. एक धाव जर काढली तर सामना जिंकाल, एक धाव जर नाही काढली तर सामना पराभव त्या ठिकाणी स्वीकारावा लागेल. एक चेंडू एक धावेची आवश्यकता असताना शुभम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर त्या ठिकाणी सज्ज होताना. समोर अण्णा. एक चेंडू एक धावेची आवश्यकता. यावेळेस आपण पाहतोय पॉइंट रिझर्व्हमध्ये चेंडू मार्गस्थ होतो. याचबरोबरीत सामना जिंकलाय टीम शेंडकरवाडी. शेंडकरवाडी संघाची खासियत त्या ठिकाणी राहिली. शेंडकरवाडी या संघाची खासियत त्या ठिकाणी राहिली. मागच्या सामन्यात देखील आपण पाहतो एक चेंडू 5 धाव्यांपर्यंत सामना येऊन पोहोचला होता. या चेंडूवर देखील आपण पाहतो एक चेंडू एक धाव्यांची आवश्यकता असताना सामना जिंकलाय टीम शेंडकरवाडी संघ. अभिनंदन असेल, आपण क्वार्टर फायनलसाठी पात्र ठरला. तर हार्ड लक टीम ढालेवाडी. आपणास अजून देखील एक संधी त्या ठिकाणी असेल. चला 1 तासाचा लंच ब्रेक या ठिकाणी आम्ही घोषित करतोय. सर्व प्रेक्षकांना विनंती, आपण 40 मिनिटाचा लंच ब्रेक असेल. 40 मिनिटानंतर पुन्हा एकदा सामन्याला आपण सुरुवात करू. ठीक 40 मिनिटांनी दोन्ही संघांनी तयार राहायचे. टीम पाडेगाव संगम त्याचप्रमाणे पाडेगाव वॉरियर्स दोन्ही संघांनी त्या ठिकाणी तयार राहायचे. ठीक आपण पाहतोय 2:50 वेळ या ठिकाणी झाला. ठीक 3:30 वाजता पुढचा सामना सुरू होईल याची आपण नोंद त्या ठिकाणी घ्यायची आहे.